मी शेखर दुबैया, ज्याची आत्ता 2 दिवसापूर्वी हत्या आली, माझा मुलगा आकाश दुबैया. घटनेच्या दिवशी दुपारी मी बाहेरगावून येऊन हॉटेल लक्ष्मीनारायण या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर काही कस्टमर चेकआउट होत होते, काही जात होते, काही येत होते. मी हॉटेलवर गेलो, चौकशी केली. त्या ठिकाणी आमच्या वेटरच्या माध्यमातून मला असं कळालं की आमचा वेटर रूम नंबर 105 मध्ये ज्यावेळेस ऑर्डर घेण्यासाठी बोलवलं आणि ऑर्डर घेत असताना त्या ठिकाणी त्याला दमदाटी शिवीगाळ झाली आणि तो तसाच खाली निघून आला. मला माझ्या वेटरने सांगितलं, मी त्याला विचारलं की तू यांना ओळखतो का? माझ्या वेटरने मला सांगितलं मी त्यांना ओळखतो, तो याच भागातले आणि ते सागर बेग आणि जेदे या गँगमध्ये काम करतात. मी त्या ठिकाणी घाबरून गेलो की इथं काही मोठा अपघात घडू शकतो, घटना घडू शकते. मी त्याच वेळेस मागच्या काळात काही सागर बेगचा याचा माझा संबंध आला, इलेक्शन काळामध्ये त्यांचा नंबर माझ्याकडे होता, म्हणून मी त्यांना फोन केला. अरे बाबा, हे कोण मुलं आहेत, या हॉटेलमध्ये भांडणं मारामारी करण्याची शक्यता आहे. आणि त्याच वेळेस ते मुलं खाली आली आणि माझ्या मुलाला व मला त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली, म्हणून मी त्यांना फोन केला. म्हणजे जर त्यांचे ते असतील, त्या गँगचे असतील, तर त्यांना इथून घेऊन जावं किंवा हे मिटवावं. कारण ही घटना घडू नये. आज माझ्या मुलाचा जीव गेलेला आहे, हा, म्हणून मला त्याला कॉन्टॅक्ट करावं लागलं ना. साहजिकच आहे, कोणी पण व्यावसायिक हेच करणार. नंतर ही भांडणं एवढी वाढली, आम्ही तर डिफेन्सच करत होतो, आम्ही सोडवतच होतो की कोणी व्यापारी दुकानात आलेल्या, हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरला मारत नसतो की खून करत नसतो. आम्ही डिफेन्सच करत असतो. चला जाऊ दे बाबा, जाऊ दे, आता मिटन मग मिटन, आता मिटन मग मिटन. मला ज्यावेळेस वाटलं आता हे मिटणार नाही, मी पाठ फिरवली आणि तेवढं त्यांनी माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये लोखंडी फ्लॉवर पॉट माझ्या डोक्याच्या मुलात मारलं आणि तो त्या ठिकाणी पडला. तरी सुद्धा ते माझ्या मुलाला आणि मला मारत होती. आज आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाची हत्या झाली, काय आता नेमकी मागणी आहे पोलीस प्रशासनाकडे आपल्याला? माझ्या मुलाची माझ्या डोळ्यात देखत हत्या झाली. उद्या या शहरामध्ये कोणत्याही नागरिकाची, सर्वसामान्य माणसाची ही परिस्थिती होऊ नये म्हणून माझी प्रशासनाला, मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, पालकमंत्र्याला, आमदारांना, नगरदार सगळ्यांना, या सगळ्या लोकांना मागणी आहे की ह्यांना इन्काउंटरच करा. ह्याच्याशिवाय हे शहर शांत होणार नाही. ह्यांचं इन्काउंटरच झालं पाहिजे. आज आपण जे काही गुंड असतील यांचं तुम्ही इन्काउंटर करा, तरच भविष्यात 10-20 वर्ष या ठिकाणी सुखाने लोक राहतील. पुन्हा ही गुंडगिरी पुन्हा येणार होणार नाही. या ठिकाणी आपण काही गुंडांची नावं घेतात, त्यांच्या टोळ्या आहेत आणि या टोळ्या आहेत, ते सगळे श्रीरामपूरला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा हे या गुंड गावातून काळ्या काचांमधून त्यांच्या 10-20 गाड्या शहरात फिरतायत. तरी त्या गाड्यांना कोणते नंबर प्लेट नाही आहेत, काही नाही आहे, तरी त्या गाड्या फिरतात. आणि प्रशासन करतं काय मग? त्यांना दिसत नाही का? त्यांना बंदोबस्त करता येत नाही का? एवढी घटना घडल्यानंतर सुद्धा त्यांनी आमच्या कुटुंबाच्या लोकांना दमदाटी केली. थांब रे, माझ्या पुतण्याला त्यांनी दम दिला, थांब मी तुझा बेत बघतो म्हणे, बाहेर आल्यावर तू कसा जगतो आता. मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर जगायचं? उद्या आमच्यावर हल्ला केला तर? त्याच्यासाठी प्रशासनाने माझी विनंती आहे की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं. या ठिकाणी माझ्या कुटुंबाला शांतपणे जगता यावं, मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे नाही. आणि सगळ्या शहरवासियांना माझी विनंती आहे, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, आपल्याला 10-20 वर्ष अजून जगायचं असेल, राहायचं असेल, व्यवसाय करायचा असेल तर उद्याच्या बंदमध्ये सामील व्हा. अजून 2-4 दिवस बंद राहतील, पण आपण भविष्यात 10-20 वर्ष सुखी होऊ. बंदला साथ द्या, मला साथ द्या, माझ्या मुलाला न्याय द्या, एवढीच विनंती करतो.